दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007। अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशाने सुरू असलेल्या धडक मोहिमेतून आज पाथर्डीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने अवैध दारू विक्री, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि मावा निर्मितीचा पर्दाफाश केला आहे। पाथर्डीतील एडके कॉलनी येथे विदेशी दारूचा अवैध साठा विक्री करत असलेल्या काल्या उर्फ तौफिक निजाम शेख आणि अल्ताफ रशीद शेख यांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 4,65,120 रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे। दुसऱ्या एका कारवाईत रॉयल स्टार पानटपरीच्या पाठीमागे केलेल्या छाप्यात रंगनाथ दिलीप गायकवाड आणि ईशान हारून शेख या दोघांकडून 2 धारदार कोयते जप्त करण्यात आले। विशेष म्हणजे याच ठिकाणी एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये मावा तयार करणारे मशीन देखील मिळून आले आहे, जे 30,000 रुपये किमतीचे आहे। या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी 4,95,120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। शिवाय बेशिस्त वाहन चालकांवर आणि नो पार्किंग मध्ये असलेल्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं पाथर्डी शहरामध्ये कारवाई केली असता आम्हाला एका इसमाच्या राहत्या घरी बंद घरामध्ये विदेशी दारू साठा मिळून आला। त्याच्यामध्ये एकूण आम्हाला 4,62,420 रुपयाचा दारू साठा मिळून आलेला आहे, तो आम्ही जप्त केलेला आहे। इसम नामे काल्या उर्फ तौफिक निजाम शेख, राहणार जुने पंचायत समिती रोड पाथर्डी। तसेच आरोपी नंबर 2 अल्ताफ रशीद शेख, वय 22, राहणार इंदिरानगर पाथर्डी। या 2 आरोपींना ताब्यात घेत आम्ही विदेशी दारू साठा जप्त केलेला आहे। तसेच याच इसमांचं रॉयल पान शॉप बस स्टँड जवळ पाथर्डी इथे पान स्टॉल होतं, त्या ठिकाणी आम्हाला 2 हत्यारे म्हणजे 2 कोयते मिळून आलेले आहेत आणि त्यामुळं तिथेही त्या टपरीमध्ये आरोपी रंगनाथ दिलीप गायकवाड तसेच आरोपी ईशान हारून शेख या 2 आरोपींनाही आम्ही बेकायदेशीर हत्यारे बाळगल्याबद्दल ताब्यात घेतलेला आहे। तसंच तिसरा एक गुन्हा दाखल झालेला आहे की जो हा तौफिक निजाम शेख आहे याच्या राहत्या घरी एक मावा बनवणारी मशीन तसेच तयार मावा मिळून आलेला आहे। तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेत एकूण 4 आरोपी तसेच एकूण मुद्देमाल 4,92,420 रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेत पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। तसेच मागील एका गुन्ह्यामध्ये दाखल असलेल्या माव्याच्या कारवाईमध्ये दाखल असलेला एक फरार आरोपी सुनील नाथा शिंदे यालाही आमच्या पथकानं आज ताब्यात घेतलेला आहे। ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाने तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई पाथर्डी शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यापुढेही चालू राहील। या धडक कारवाईमुळे पाथर्डीतील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत। दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007।